ठरलं तर मग या मालिकेच्या पूर्णाजी म्हणजे ज्योतिताई यांचं 16 ऑगस्ट रोजी निधन झालेलं आहे आणि त्यांना स्टार प्रवाह परिवाराकडून आणि त्याचप्रमाणे आपल्या सगळ्या प्रेक्षकांकडून भावपूर्ण श्रद्धांजली। आजच्या भागामध्ये अर्जुन आणि इकडे मधुभाऊ यांचा आमनासामना झालाय। मधुभाऊ थोड्या वेळासाठी का होईना शुद्धीवरती आलेत आणि कुणालाही न कळलेली घटना अर्जुनच्या समोर आले। आता फक्त अर्जुनला काही क्लू शोधायचे आहेत आणि ते क्लू अर्जुन कसे शोधणार आहे या एपिसोडमध्ये पाहू। इकडे सिटी हॉस्पिटलमध्ये आता मधुभाऊंवरती उपचार चालू असताना मधुभाऊंना मध्ये शुद्ध आलेली असते आणि शुद्ध आल्यावरती मग मधुभाऊंनी इकडे अर्जुनला भेटायला बोलवलं असतं, म्हणजे ॲक्च्युली सायलीला भेटायला बोलवलं असतं। पण सायलीच्या ऐवजी अर्जुन आल्यावरती मधुभाऊ काही सांगायच्या आतच ते पुन्हा कोमात जातात आणि त्यानंतर सायली तर धावत पळत येते। मधुभाऊ तिला आवाज पण देतात, पण त्याच वेळेला इकडे आता मधुभाऊ पुन्हा कोमामध्ये जातात आणि मग सायली डॉक्टर लवकर या असं म्हणत डॉक्टरांना बोलवतात। डॉक्टरांना बोलवल्यावरती मग आता इकडे डॉक्टर येतात आणि मधुभाऊंना चेक करायला लागतात। ज्या वेळेला डॉक्टर मधुभाऊंना चेक करायला लागतात आणि त्यावेळेला डॉक्टर सांगायला लागतात, खरं सांगायचं तर आता असा पद्धतीचा त्यांना न पोस्ट ऑपरेशन ट्रॉमा होऊ शकतो। यावरती अर्जुन म्हणतो म्हणजे काय, त्यावरती आता डॉक्टर सांगायला लागतात ऑपरेशनमुळे त्यांना हा ट्रॉमा येऊ शकतो आणि त्यामुळे ते कोमात गेलेत। यावरती अर्जुन म्हणतो काय कोमात गेलेत, मग आता हे कसं काय होणार, कधी मधुभाऊ कोमामधून बाहेर येतील। यावरती डॉक्टर म्हणतात, हे बघा सध्या तरी आम्ही काही सांगू शकत नाही आहोत, ते कधी येतील काय येतील हे काही आम्हाला माहीत नाही। 1 दिवसात येतील, 2 दिवसात येतील, 1 महिन्यात येतील, 1 वर्ष लागेल किंवा अनेक वर्ष लागू शकतात असं डॉक्टर सांगतात। पण त्यांना नियतीचा चमत्कार मात्र काही माहीत नसतो। मग असं म्हटल्यावरती आता इकडे सायलीला खूपच वाईट वाटतं, मधुभाऊ असं काय करताय, मधुभाऊ उठा ना। आणि सायली मधुभाऊंना उठवण्याचा प्रयत्न करते आणि आता इकडे अर्जुन सायलीला सांभाळत असतो आणि त्याच वेळेला सायली सांगते डॉक्टरांना, पण आत्ता तर मधुभाऊ शुद्धीवरती आले होते, मग जर ते शुद्धीवरती आले होते तर लगेचच कसे पुन्हा कोमामध्ये गेले। यावरती मग आता सांगायला लागतात इकडे डॉक्टर, हे बघा मी म्हटलं ना तुम्हाला हा पोस्ट ट्रॉमा असू शकतो आणि यामुळे त्यांना असं होतंय, तुम्ही बाहेर थांबा, ज्या वेळेला त्यांना आता बरं वाटेल मी तुम्हाला ऑलरेडी सांगेन। असं म्हटल्यावरती अर्जुन सायलीला घेऊन आता बाहेर जातो। ज्या वेळेला अर्जुन सायलीला घेऊन तिथून बाहेर जातो, सायलीच्या डोक्यामध्ये फक्त एकच चालू असतं की मधुभाऊंना आत्ता जेलमधून सुटलेत आणि लगेच त्यांच्या बाबतीत हा सगळा प्रकार का घडलाय, सायलीला वाईट वाटत असतं। आणि त्यानंतर आता इकडे डॉक्टर मधुभाऊंना चेक करतात, त्यांना लवकरात लवकर शुद्ध यावी यासाठी प्रयत्न करत असतात। बरं हे सगळं चालू असताना इकडे सायली बाहेर येते आणि कामाच्या मधुभाऊंच्या बाबतीमध्ये हे सगळं घडते असं म्हणत असते। तोपर्यंत इकडे प्रतिमा येते आणि प्रतिमा आल्यावरती इकडे अस्मिताला भेटते। अस्मिता कशी आहेस तू, अस्मिता म्हणते प्रतिमा त्या बरं झालं तू आलीस, ते खरं सांगू का तर आता आम्हाला इथे काहीच सुधरत नव्हतं, आम्हाला खूपच चिंता वाटत होती असं म्हणत ती आता प्रतिमाला बिलगते। प्रतिमाला बिलगल्यावरती मग आता ती हमसाहुमशी रडायला लागते। त्यानंतर प्रतिमा तिला जवळ घेते, अस्मिता अशा वेळेला तू रडणं अजिबात योग्य नाहीये, अस्मिता तू रडू नकोस, हे बघ मी तुला काय सांगते ऐक, तुझ्या बाळासाठी हे चांगलं नाहीये, बाळा मुळातच तू तिकडे का गेली होतीस आणि हा सगळा विषय घेण्याची तुला काय गरज होती, तू हा सगळा विषय का घेती आहेस, हे बघ मी तुला काय सांगते, या अशा गोष्टींमुळे तुझ्या बाळावरती परिणाम होऊ शकतो आणि त्यामुळे तू जा बरं, तू तुझ्या रूममध्ये जा आणि तुझ्या रूममध्ये जाऊन जरा आराम कर। यावरती अस्मिता सांगायला लागते, नाही मी माझ्या रूममध्ये जाऊच शकत नाहीये, मला खूप भीती वाटते, आपल्या घरात कोणीही कसंही घुसू शकतं, ही गोष्ट तर मला सहनच होत नाहीये, मला खरंच कळत नाहीये की हे सगळं काय घडलंय, ते मला कळत नाहीये की मी या सगळ्यामध्ये आता कशा पद्धतीने रिॲक्ट करू, आपल्याच घरात कोणीतरी येतंय आणि मधुभाऊंवरती हल्ला झाला, ही गोष्ट मला सहन होतच नाहीये असं म्हटल्यावरती मग लगेच यावरती प्रतिमा म्हणते, किती विचार करशील, हे बघ अस्मिता तुला या सगळ्याचा त्रास होईल, तू जास्त विचार करू नकोस, स्वतःला त्रास करून घेऊ नकोस, हे बघ तुला त्रास झाला तर बाळाला सुद्धा त्रास होईल आणि म्हणून तू स्वतःला त्रास करून घेऊ नको असं आता ते सांगायला लागतात। बरं त्याच वेळेला मग आता इकडे ती सांगायला लागते, काय ग कल्पना फोन आला होता का हॉस्पिटलमधून, कल्पना म्हणते नाही अजून तरी नाही आला पण मी लावते। मग ताबडतोब इकडे आता प्रतिमा उठते आणि त्यानंतर ती देवाच्या इकडे येते। देवी आई काय परीक्षा पाहतोयस ही, सायली खरं तर कुणाचं कधीच वाईट काही करत नाहीये, सायलीने सगळ्यांसाठी भलंच केलं, सगळ्यांसाठी प्रार्थना केली, सगळ्यांना बरं वाटावं यासाठी प्रार्थना करत असते, यासाठी झटत असते आणि तिच्याच बाबतीत हे
आहे, असं कसं काय घडू शकतं? नाही, सायलीचे वडील तिला परत मिळालेच पाहिजेत, काहीही कर, पण सायलीच्या वडिलांना लवकरात लवकर तू आता बरं कर. काही झालं तरीसुद्धा सायलीच्या वडिलांनी या सगळ्यामध्ये खूप दुःख भोगलेलं आहे आणि त्यांना जर का अशा पद्धतीचा त्रास होत असेल तर त्यांना त्रास होऊ देऊ नकोस, त्यांना लवकरात लवकर बरं कर. सायली बिचारी या सगळ्यामध्ये खूप आता मेटाकुटीला आली असेल, सायलीला तू आता अजून त्रास देऊ नको असं म्हणत मग मात्र आता इकडे कल्पना प्रार्थना करत असते आणि त्याचबरोबर ती आता प्रतिमासुद्धा प्रार्थना करत असते. दोघींची प्रार्थना चालू असते आणि आता सायलीसाठी तिच्या मधुभाऊंना बरं कर, तिच्यासाठी तिचे मधुभाऊ काय लेवलचे आहेत किंवा तिच्यासाठी तिच्या मधुभाऊंचं काय महत्त्व आहे हे महत्त्व आम्हाला माहिती आहे आणि म्हणून आता तिच्यासाठी तिच्या मधुभाऊंना बरं कर. मग तिकडे कल्पना पण येते आणि दोघीजणी मिळून प्रार्थना करायला लागतात. तोपर्यंत मग आता कल्पना प्रतापला फोन लावते. काय हो, काय झालं तिकडे, सगळं ठीक आहे ना? प्रताप म्हणतो, खरं सांगू का, तर थोड्या वेळापूर्वी मधुभाऊ शुद्धीवरती आले असले, पण त्यानंतर काय झालं अचानक कोणास ठाऊक पुन्हा ते बेशुद्ध झाले. यावरती मग कल्पना सांगायला लागते, मग डॉक्टर काय म्हणाले? यावरती मग आता प्रताप सांगतो, खरं सांगू का, तर डॉक्टरांनी त्यांना चेक केलेलं आहे. डॉक्टरांनी चेक केलं आणि ते म्हणतायत की ते कोमामध्ये गेलेत. कधी शुद्धीवरती येतील, कधी या कोमामधून बाहेर येतील, ही गोष्ट डॉक्टरसुद्धा काहीच सांगू शकत नाही आहेत. असं म्हटल्यावरती कल्पना म्हणते, काय कोमामध्ये गेले? आता इकडे प्रतिमाला सुद्धा धक्का बसतो आणि त्यानंतर मग आता कल्पना म्हणते, काय हो, ती मुलगी ठीक आहे ना? असं म्हटल्यावरती मग आता इकडे सांगायला लागतो प्रताप, तुला बोलायचं आहे का सायलीसोबत? तू सायलीसोबत बोलून घेशील का? असं म्हटल्यावरती ती सांगते, नको, तुम्ही काळजी घ्या तिची, तिला म्हणा काहीतरी खाऊन घे. असं म्हटल्यावरती मग आता कल्पनाला काळजी तर असते पण ते काही दाखवत नसते. इकडे तोपर्यंत प्रतिमा म्हणते, कल्पना, अगं तुला सायलीची काळजी वाटते ना? यावरती प्रतिमा सांगते, नाही ग, काळजी वगैरे काही नाही आहे. म्हणजे कसं आहे, काही खाल्लं नाही तर परत तिला त्रास होईल आणि उगाचच हा सगळा व्याप नको म्हणून मी म्हटले आहे, बाकी काहीच नाही आहे. मला काळजी करण्याचं कारण काय? मी का तिची काळजी करत बसू? असं म्हणत प्रतिमाला आता कल्पना उडवाउडवीची उत्तर देते. तोपर्यंत प्रतिमाला वाईट तर वाटत असतं की कल्पना, तुझ्या मनात किती प्रेम आहे ग सायलीविषयी, पण तू हे प्रेम व्यक्त करत नाही आहे. तुझ्या मनातलं प्रेम तू तुझ्या मनातच दाबून ठेवलेलं आहेस. खरंच मला कळत नाही आहे की असं कसं तू वागू शकतेस. तुला किती त्रास होतोय ही गोष्ट मला चांगली माहिती आहे, असं ती म्हणायला लागते. त्यानंतर इकडे आता महिपत आपल्या हातांना धारं लावत असतो. त्याच वेळेला तिकडे धावत पळत येतो तो म्हणजे नागराज येतो आणि धावत पळत तो आता लपून बसण्यासाठी महिपतकडे येतो. महिपत म्हणतो, काय नागराज शेठ, काय घाबरलात का इतके घाबरण्याचं कारण तरी काय? यावरती तो म्हणतो, नाही महिपत शेठ, वाचवा मला, पहिलं दार लावा. महिपत म्हणतो, दार लावायची खरंच काही गरज नाही आहे. का दार लावायचं आहे? तुम्ही दार नका लावू, कारण काही झालं तरीसुद्धा आपल्या घरात या गोष्टी रोजच्याच आहेत, तुम्ही काही काळजी करू नका. असं म्हटल्यावरती आता इकडे तो म्हणतो, तुमच्यासाठी गोष्टी रोजच्या असल्या तरीसुद्धा आमच्यासाठी या गोष्टी रोजच्या नाही आहेत. आणि असं म्हटल्यावरती मग आता लगेचच इकडे महिपत दार लावतो. दार लावल्यावरती तो सांगतो, काय केलं काय तुम्ही नागराज शेठ? कुणाचा खून करून आलात? असं म्हटल्यावरती मग आता नागराज सांगतो, खून? हो, खूनच झालाय माझ्याकडून. इकडे मधुभाऊंवरती आता वेगळ्या एका डॉक्टरांना बोलवून त्यांच्याकडून उपचार चालू असतात. वेगळे डॉक्टर येऊन तिथे उपचार करण्यासाठी आता बसलेले असतात. ज्या वेळेला ते आता उपचार करत असतात, मधुभाऊ त्या उपचारांना रिस्पॉन्ड करत असतात. तोपर्यंत नागराज घडलेली घटना आता महिपतला सांगत असतो. कशा प्रकारे मधुभाऊंच्या हातामध्ये खऱ्या तन्वीचा फोटो लागला होता आणि खऱ्या तन्वीचा फोटो लागल्यानंतर मी मधुभाऊंना कशा प्रकारे संपवलं, हे सगळं ज्या वेळेला महिपत शिकरेला कळतं, महिपत शिकरे भलताच खुश होतो. वा नागराज शेठ, तुम्ही तर एक मोठा तीर मारलेला आहे. तुम्हाला माहीत नाही आहे की तुम्ही काय केलेत ते. तुम्हाला खरंच या सगळ्यामध्ये कल्पना नाही आहे की तुम्ही माझं किती मोठं काम हलकं केलेत. यावरती तो म्हणतो, हे ते सगळं जाऊ दे, पण अहो मी जर या सगळ्यात अडकलो तर काय करायचं आहे? यावरती तो सांगतो, काही होणार नाही आहे. तुम्ही जे काही काम केलेत ना, शाबासकी द्यायला पाहिजे. मग तो आपल्या माणसाला बोलवतो. त्याच्या हातामधून ज्या चाकूने मधुभाऊंचा खून झालेला असतो तो चाकू घेऊन जायला सांगतो आणि तो सांगतो, हा चाकू घेऊन जा आणि ना ॲसिडने हा धुवून टाक आणि त्यानंतर जाळून टाक. कोणताही पुरावा मागे राहायला नाही पाहिजे. असं म्हणत महिपत आपल्या हातात तो चाकू घेतो. त्या चाकूवरती महिपतच्या हाताचे पण ठसे येतात. नागराजचे ठसे ऑलरेडी असतात आणि त्यानंतर मग आता तो नागराजा सांगतो, झालं नागराज सेठ, संपला विषय. आता काय चिंता करायची गरज आहे तुम्हाला? पण जे काय काम केलं ना ते अगदी जोरदार काम केलेलं आहेत, असं तो म्हणायला लागतो. त्यानंतर मग आता लगेचच महिपतचा आनंद गगनात मावेत
असा होतो, महिपत लगेचच कॉल करतो, तो म्हणजे साक्षीला. ए साक्षी, सगळं ठीक झालेलं आहे, कळतंय का तुला? आता तुला कोणीही इकडे अडवू शकणार नाहीये. गेला मधुकर पाटील मेला असं म्हटल्यावरती तो सांगतो, जो तुझ्या वाट्याला गेलाय ना, ज्याच्यामुळे तुला या जेलमध्ये टाकण्यात आले, त्या प्रत्येकाला हा महिपत शिकरे असा संपवणार आहे. एक एक करत सगळ्यांचा बदला घेणार. गेला मधुकर पाटील मेला, आता आनंदच आनंद आहे असं म्हणत आता इकडे महिपत विचार करायला लागतो, काही झालं तरी माझ्या साक्षी ज्याच्यामुळे जेलमध्ये गेलेली आहे त्या प्रत्येकाला धडा शिकवल्याशिवाय मी गप्प बसणार नाहीये. प्रत्येकाला मी आता या सगळ्यातून जोपर्यंत मृत्यूच्या शय्येवरती पोहोचवत नाहीये ना, तोपर्यंत मी या सगळ्यामध्ये गप्प बसणार नाही असं म्हणत महिपत विचार करत असतो. आणि महिपतने आता मधुभाऊ गेले असं स्वतःच्या मनाशी डिक्लेअर केलेलं असतं. इकडे तोपर्यंत आता अश्विन प्रियाला भेटायला आलेला असतो. अश्विन ज्या वेळेला प्रियाला भेटायला येतो आणि त्याच वेळेला अश्विन तिथे येतो आणि तन्वी कशी आहेस तू असं म्हणत अश्विन आता तिकडे येतो. आणि अश्विन आल्यानंतर मग आता इकडे प्रियाची नाटकं सुरू होतात. अश्विन आलास तू, खरंच मला तुझी इतकी गरज वाटत होती ना. यावरती अश्विन म्हणतो, तू चिंता करू नको, मी तुझ्या सोबत नेहमीच राहणार आहे, मला काळजी करू नकोस. यावरती ती म्हणते, मलाच कळत नाही आहे की गोष्टी कशा आणि काय होत आहेत ते. एकतर मधुभाऊंचं हे सगळं प्रकरण झालं, आता अश्विनला धक्का बसतो की हिला कसं काय समजलेलं आहे, हिला कसं समजलं की मधुभाऊंवरती हल्ला झालाय. आणि तो आश्चर्यचकित होऊन आता प्रियाकडे पाहायला लागतो आणि प्रिया गडबडते. त्यानंतर मग तोपर्यंत इकडे आता नवीन डॉक्टरांची ट्रीटमेंट सुरू केलेली असते. आणि त्यानंतर मग अर्जुन, सायली, प्रताप हे आतमध्ये येतात. काय झालं डॉक्टर? यावरती डॉक्टर म्हणतात, हे बघा, आम्ही तुमच्या पेशंटसाठी नवीन वेगळे ट्रीटमेंट चालू केले. मला काय वाटतं, त्यांनी जर का या ट्रीटमेंटला चांगला रिस्पॉन्ड दिला ना, तर कदाचित आपल्याला या सगळ्या गोष्टी सोप्या होतील. पेशंटनी जर का चांगला रिस्पॉन्ड दिला तर कदाचित ते लवकरात लवकर शुद्धीवरती सुद्धा येऊ शकतील. अर्जुन म्हणतो, हे बघा, तुम्ही पैशाची चिंता करू नका, जे काही पैसे लागतील ना ते सगळे पैसे खर्च करायला मी तयार आहे. जो काही खर्च असेल तो खर्च सगळा मी करेन. फक्त तुम्ही या सगळ्यामध्ये त्यांच्यावरती उपचार चालू ठेवा, बस, बाकी काहीही नाही असं म्हणत मग मात्र आता इकडे अर्जुन सांगायला लागतो. आणि डॉक्टर म्हणतात, आम्ही तर आमचे उपचार चालू करतोच आहे, त्याची तर चिंता तुम्ही करू नका, पण पेशंटने रिस्पॉन्ड करणं ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. पेशंट या सगळ्यामध्ये जितका रिस्पॉन्ड करेल ना तितकी गोष्ट महत्त्वाची आहे. यावरती अर्जुन म्हणतो, हो. आणि अर्जुन विचार करायला लागतो, म्हणजे मधुभाऊ शुद्धीवरती येणं हे गरजेचं आहे, कारण मधुभाऊंना ज्या गोष्टी माहिती आहेत त्या गोष्टी फक्त मधुभाऊच आपल्याला सांगू शकतात. या गोष्टी दुसरं कुणालाही माहीत नाही आहेत. इकडे प्रताप आणि आता सायली यांना मधुभाऊ शुद्धीवरती यावे असं वाटत असलं तरी अर्जुन सांगत असतो, यांना ज्या गोष्टी सोप्या वाटत आहेत ना त्या गोष्टी अधिकच हे आहेत. म्हणजे मधुभाऊ नुसते शुद्धीवरती येणं हे उपयोगाचं नाही आहे, तर मधुभाऊंना ज्या काही गोष्टी सांगायच्या होत्या त्या गोष्टी समजणं हे जास्त महत्त्वाचं आहे. मधुभाऊंनी सांगितलं होतं की सायलीचे आईवडील जिवंत आहेत आणि सायलीचे आईवडील कोण आहेत हे फक्त मधुभाऊंना माहिती आहे. आणि त्याचसाठी मधुभाऊ शुद्धीवरती येणं किती आणि कसं गरजेचं आहे हे फक्त अर्जुनला माहिती असतं. आणि त्यामुळे अर्जुन आता विचार करत असतो, काहीही झालं तरीसुद्धा मधुभाऊंना शुद्धीवरती आणायला पाहिजे. आणि तो सायलीला सांगतो, सायली एक काम कर ना, तू जा बरं बाहेर. सायली म्हणते, नाही. यावरती मग आता अर्जुन म्हणतो, हे बघ, म्हणजे तू कुसुमताईला म्हटली होतीस ना की मुलांच्या इकडे जा म्हणून, मग जर का कुसुमताई मुलांच्या इथे जाणार आहे तर तुलासुद्धा आता कुसुमताईला कळवायला पाहिजे ना, हा फोन घे आणि कुसुमताईला कळव असं म्हटल्यावरती अर्जुन तिला फोन देतो आणि कुसुमताईला फोन करायला सांगतो. ज्या वेळेला अर्जुन कुसुमताईला फोन करायला सांगत असतो, अर्जुन विचार करतो, सायलीच्या आईबाबांचं सत्य मला तिच्यापर्यंत पोहोचवायचं असेल तर मधुभाऊंना लवकरात लवकर शुद्धीवरती येऊन आता सगळ्या गोष्टी आम्हाला सांगणं गरजेचं आहे. कशा पद्धतीने आता इकडे मधुभाऊ रिस्पॉन्ड करतायत किंवा कशा पद्धतीने मधुभाऊ या सगळ्याला आता बोलतायत हे आपल्यासाठी जास्त महत्त्वाचं आहे असं म्हणत तो मधुभाऊंकडे पाहत असतो. आणि मधुभाऊ लवकर कोमातनं बाहेर या, जेणेकरून तुमच्या साऊबाळाला तुम्ही अधिकार तिचा मिळवून देऊ शकाल. इकडे तोपर्यंत अश्विन सांगत असतो, काय ग तन्वी, मधुभाऊंवरती हल्ला झालाय ही गोष्ट तुला कशी काय कळली? मला तर कळत नाही आहे की मधुभाऊंवरती तर जस्ट रिसेंट हल्ला झाला आणि तू या सगळ्यामध्ये तर जेलमध्ये आहेस. मग तू जर का जेलमध्ये आहेस तर तुला या गोष्टी कशा कळल्या? यावरती ती सांगते, अरे तुला काय वाटतं, या जेलमध्ये अनेक कॉन्टॅक्ट्स असतात. हळू बोल, मी काय सांगते ते ऐक. ही आहे ना साक्षी, या साक्षीकडे महिपतने त्याचे सगळे कॉन्टॅक्ट्स लावत एक मोबाईल दिलेला आहे
आणि ज्या वेळेला मधुभाऊंना अटक झाली ना त्यावेळेला डायरेक्ट तिला कॉल आला होता. आणि हा कॉल आल्यामुळे तिने लगेचच या सगळ्यामध्ये आता म्हणजे तिला सांगितलं की मधुभाऊंची काय हालत झाली ती, आणि म्हणूनच या सगळ्यामध्ये आमच्यापर्यंत गोष्टी आता आल्या होत्या, आम्हाला सगळ्या गोष्टी समजल्या होत्या. असं म्हटल्यावरती मग आता इकडे म्हणायला लागतो अश्विन, अरे बाप रे, ही काय लोक डेंजर आहेत, किती डेंजर आहेत ही लोक, म्हणजे यांना या सगळ्यामध्ये आता कशा पद्धतीने हँडल करायचं. आणि काय ग तन्वी, तू कशी काय तिची मदत करायला लागलीस, तू कशी काय तिच्या जाळ्यात अडकलीस. यावरती ती सांगायला लागते, मी खरं सांगू का, तर मला खूपच भीती वाटत होती. म्हणजे त्या लोकांनी आता इकडे मला अशा पद्धतीने ब्लॅकमेल केलं होतं ना की काही झालं तरी सुद्धा मी या सगळ्यामध्ये आता काही बोलूच शकत नव्हते. पण अश्विन, मला मधुभाऊंना भेटायचं आहे. काही झालं तरी मधुभाऊंना मी कितीही त्रास दिला असला तरी आत्ता त्यांची तब्येत बरी नाही आहे, तर मला त्यांना भेटायचं आहे. ते पॅरोल वगैरे काय म्हणतात ना, म्हणजे आजारी माणसाला पाहण्यासाठी, तर ते काहीतरी मिळव आणि तू मला या सगळ्यातून वाचव ना अश्विन, प्लीज. अश्विन म्हणतो, हे बघ तन्वी, मी माझ्या परीने जे प्रयत्न करायचे ते प्रयत्न करतोय, पण तू स्वतःला त्रास करून घेऊ नको, सगळं काही ठीक होणार आहे. यावरती ती सांगते, कर ना, तू माझ्यासाठी प्रयत्न कर ना. आता तिला मधुभाऊंना काही भेटायचं नसतं, तिला या सगळ्यामध्ये फक्त आणि फक्त जेलमधून बाहेर यायचं असतं. आणि जेलमधून बाहेर येण्यासाठी आता इकडे तिने केलेली ही युक्ती असते. तिला फक्त जेलमधून बाहेर येण्यासाठी हा सगळा प्रकार करायचा असतो, आणि त्याचमुळे आता इकडे ती ही सगळी नाटकं करत असते. अश्विन म्हणतो, ठीक आहे, तू काळजी करू नकोस, काही झालं तरी सुद्धा मी तुला पॅरोलवरती सोडवण्याचा हे करतो, असं म्हणत आता अश्विन तिला वचन देतो. इकडे तोपर्यंत आता बाहेर आलेला असतो अर्जुन, आणि प्रताप सांगत असतो, काय रे, मधुभाऊंच्या आयुष्यामध्ये काय चालले, आत्ता जेलमधून बाहेर काय पडले, तर त्यांनी आता जरा तरी त्यांचं आयुष्य सुकर व्हायला हवं होतं ना, तर त्यांना या सगळ्यामध्ये अधिकच त्रास होतोय. मला तर कळतच नाही आहे की हे सगळं काय चाललंय ते. असं म्हटल्यावरती मग आता इकडे सांगायला लागतो अर्जुन, काळजी करू नकोस सायली, सगळं काही ठीक होईल. मधुभाऊंना लवकरात लवकर शुद्ध येतील आणि मधुभाऊ तुला या सगळ्यामध्ये नक्कीच भेटतील, असं म्हणत तो आता बोलत असतो. आणि तो देवाकडे प्रार्थना करतो, काही झालं तरी मधुभाऊंची शुद्ध परत येणं ही गोष्ट महत्त्वाची आहे, कारण सायलीच्या आईवडिलांचं सत्य आता समोर आलं पाहिजे. काहीही झालं तरी सुद्धा सायलीच्या आईवडिलांचं सत्य तिला समजल्याशिवाय मी गप्प बसणार नाही आहे. तोपर्यंत डॉक्टर येतात आणि डॉक्टर आता गुड न्यूज देतात. आणि डॉक्टर सांगायला लागतात, हे बघा, म्हणजे तुमचा पेशंट आम्ही जी ट्रीटमेंट नवीन सुरू केले ना त्याला खूप छान पद्धतीने रिस्पॉन्ड करत आहे, आणि त्यामुळे चिंता करू नका, लवकरात लवकर आता तुमचा पेशंट इथे हे करेल, लवकरात लवकर तुमचा पेशंट रिॲक्ट करायला लागेल आणि तो चांगल्या ट्रीटमेंटला रिस्पॉन्ड करतोय. असं म्हटल्यावरती अर्जुन, सायली आणि सगळ्या खूप आनंद होतो. आणि त्यानंतर मग आता अर्जुन, सायली खुश होतात. मधुभाऊंसाठी त्यांना आनंद होतो, कारण लवकरच मधुभाऊ शुद्धीवरती येणार, आणि अर्जुनला आनंद होतो कारण तो आता सायलीच्या आईवडिलांचं सत्य सांगणार. सायली देवाचे आभार मानते, अर्जुन सुद्धा खुश होतो. डॉक्टर निघून गेल्या सायली सांगते, मला माहिती आहे हे सगळं कुणी केलेलं, हे सगळं महिपत शिकरेने केले. त्याच्या मुलीला शिक्षा मिळालेली आहे ना, त्याच्या मुलीला शिक्षा मिळाल्यामुळे आता इकडे त्याने हे सगळं केलेलं आहे, मला ना त्याला आता सोडायचंच नाही आहे, असं म्हणत दोघंजणं महिपत शिकरेच्या घरी येतात. ज्या वेळेला महिपत शिकरेच्या घरी सायली सांगायला लागते, का तुझ्या मुलीला जेलमध्ये पाठवलं तर माझ्या मधुभाऊंना या थराला पोचवलंस, हे बघ, तुझ्या मुलीला शिक्षा तर होणारच आहे, पण हे सगळं करून तुला काय वाटतं, तू या सगळ्यामध्ये आता वाचशील का, असं म्हटल्यावर ती महिपत चिडतो आणि असं म्हणत सायलीच्या अंगावरती धावून जातो. ज्या वेळेला महिपत धावून जातो त्यावेळेला अर्जुन तिकडे येतो आणि महिपतला थांबवतो. त्यानंतर आता इकडे महिपतने खून नाही केलाय तर नागराजने केलाय, हे सत्य कसं समोर येणार हे येणाऱ्या भागातच कळणार.